हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सध्या पावसाळ्याला पण सुरुवात झाली आहे आणि पावसाळा सुरू झाला की भरपूर सारे आजार पण वाढतात. त्यामुळे पावसाळ्यात आपली काळजी आणि आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. शक्यतो बाहेरचे पदार्थ खायचे टाळायचेच आणि आपल्या घरात पण असे काही पदार्थ असतात की ते पावसाच्या वातावरणामुळे लवकर खराब होतात. जसं की शिजलेला भात. शिजलेल्या भातामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि पावसाळ्यातील वातावरणात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. त्यामुळे शिजलेला भात हा फ्रीजबाहेर ठेवल्यास तो लवकर चिकट होतो आणि त्याला तार सुटते आणि त्याचा कुवट वास येऊ लागतो. त्यामुळे शक्यतो शिजलेला भात हा फ्रीजमध्येच ठेवायचा. दुसरं आहे डाळ. जर कच्ची डाळ हवामानात डब्यात व्यवस्थित ठेवली नाही, तर ती पावसाळ्यात तिला लवकर अळी लागते आणि त्यात कीड म्हणजे पांढऱ्या अळ्या आणि भुंगरे पडते. म्हणून शक्यतो जी कच्ची डाळ असते ती एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवायची. नंतर जी शिजवलेली डाळ असते, तर ती पण जर फ्रीजबाहेर ठेवली, तर ती उष्ण व दमट हवामानामुळे अगदी काही तासात आंबून खराब होते. त्यामुळे शिजलेली डाळ पण आपण फ्रीजमध्येच ठेवायची. तिसरं आहे दही. पावसाळ्यात फर्मेंटेशन प्रक्रिया खूप वेगाने होते. त्यामुळे दही फ्रीजबाहेर थोडे जास्त वेळ राहिले, तर ते प्रमाणापेक्षा आंबट होते. जास्त काळ उघडे राहिल्यास त्यावर बुरशीचा थर पण येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो दही हे ना फ्रीजमध्येच ठेवायचे. चौथा आहे चिरलेली फळे. पावसाळ्यात हवेत ओलावा आणि बॅक्टेरिया जास्त प्रमाणात असतात. जसं की सफरचंद, पपई यासारखी फळे कापून उघड्यावर ठेवल्यास ती ऑक्सिडेशनमुळे लवकरच काळी पडतात आणि त्यामुळे जंतू वेगाने जमा होतात आणि फळे आंबट होऊन कुजायला लागतात. त्यामुळे चिरलेली फळे ही जास्त काळ चिरून ठेवायचीच नाही आणि शक्यतो फ्रीजमध्ये पण जास्त काळ ठेवायची नाही. 5वा आहे ब्रेड. ब्रेडमध्ये आधीच थोडा ओलावा जास्त असतो आणि पावसाळ्यातील दमटपणामुळे ब्रेड किंवा पावावरील सर्वात आधी अतिशय वेगाने हिरवी आणि पांढरी बुरशी लागते. त्यामुळे बुरशी आलेला जो ब्रेड असतो तो आपल्या आरोग्यासाठी पण खूप हानिकारक असतो. 6वा आहे फरसाण म्हणजे चिवडा. पावसाळ्यातील हवेमुळे फरसाण, चिवडा आणि इतर तळलेले पदार्थ आहे ना ते लवकर साधतात म्हणजे मऊ पडतात. त्यांचा कुरकुरीतपणा तर जातोच, पण हवेतील ओलाव्यामुळे ते शिळे होतात आणि अनेकदा त्यांना खवट वास पण येऊ लागतो. त्यामुळे शक्यतो फरसाण आणि चिवडा हे एअरटाईट कंटेनरमध्येच आपण ठेवायचे. 7वा आहे पीठ. गव्हाचे, बाजरीचे किंवा बेसनाचे कोणत्याही पिठामध्ये हवेतील थोडा पण ओलावा जर आला, तर तो लवकर शोषला जातो. आणि डब्बा थोडा जरी उघडा राहिला, तर त्या पिठाच्या गाठी तयार होतात आणि त्याला कुवट वास येऊ लागतो आणि त्यात अळ्या आणि जाळी तयार होते. त्यामुळे शक्यतो पीठ पण असते ना, ते एअरटाईट डब्यामध्येच ठेवायचे. त्याला लवकर ओलावा लागतो. म्हणून या सर्व गोष्टी पावसाळ्यात खराब होऊ नये म्हणून जसे की जे सुके पदार्थ सांगितले फरसाण, डाळ, पीठ नेहमी हवाबंद डब्यात ठेवायचे. शिजवलेले अन्न, चिरलेली फळे, दही ताजी असताना संपवायचे आणि किंवा ती लगेच फ्रीजमध्ये ठेवायची. जर आपण ही थोडी काळजी घेतली तर आपले आरोग्य पण चांगले राहते. अशाच वेगवेगळ्या टिप्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.